गंगापूजनानिमित्त गोडजेवणानिमित्त सर्वजण जमले, परंतु पहिला प्रश्न गंगापूजन म्हणजे काय? गंगापूजन का करावं? गंगापूजन करण्याचा फायदा काय? तर गंगापूजन याला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. तर बघा, सगर नावाचा राजा होता, त्याला 60,000 पुत्र होते. या सगर राजाने 99 यज्ञ केले. 100वा यज्ञ तो करू लागला. 100वा यज्ञ केला की इंद्राचा इंद्रपद जाते, म्हणून इंद्र घाबरला आणि या इंद्रानं या सगर राजाच्या यज्ञाचा घोडा पळवला. आता या सगर राजाने या 60,000 पुत्रांना हा घोडा सापडून आणण्याकरता पाठवलं. ते पुत्र आता शोधत 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 दमून गेले आणि एका आश्रमामध्ये आले. कपिल मुनींचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये ही 60,000 पुत्र आले आणि साधू महाराज कपिल भगवंत तिथे साधना करत होते. त्यामधील एका मुलाला बाजूलाच असलेला घोडा बांधलेला दिसला. तो मुलगा म्हणू लागला, काय साधू महाराज, डोळे झाकून तपश्चर्या करता आणि आमचा घोडा इथे बांधला. आता सगळेच जण हे 60,000 पुत्र एकमेकांमध्ये बोलू लागले. साधूला राग आला आणि कपिल भगवंतांनी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर या 60,000 पुत्रांची राख झाली. आता आपली मुलं कशी परत येत नाही, म्हणून या सगर राजानं आपल्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाला पाहण्यासाठी पाठवलं. हा मुलगा शोधत शोधत कपिल भगवंतांच्या आश्रमामध्ये आला आणि म्हणू लागला, हे मुनिवर, माझे बंधू इकडे आले होते, ते तुम्हाला दिसले का? कपिल भगवंत म्हणाले, त्या रागाच्या ढिगाकडे बोट दाखवलं आणि घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. तर हा मुलगा म्हणू लागला, याच्या मुक्तीकरता काहीतरी उपाय सांगा. तर कपिल भगवंत म्हणाले, गंगा मैयेला इथे आणावं लागेल आणि गंगा मैयेचं पाणी या राखेवर गेल्यानंतर यांची मुक्ती होईल. परंतु गंगा मैया स्वर्गात होती. मग याने गंगा मैयाची खूप साधना केली, तपश्चर्या केली, पण गंगा मैया काही प्रसन्न झाली नाही. नंतर अंशुमान नावाचा राजा झाला. त्यानेही तपश्चर्या केली, गंगा मैया प्रसन्न झाली नाही. नंतर दिलीप नावाचा राजा झाला. त्यानेही कठोर साधना केली, गंगा मैया प्रसन्न झाली नाही. नंतर भगीरथ नावाचा राजा झाला. त्याने कठोर साधना केली आणि गंगा मैया प्रसन्न झाली. तर गंगा मैया म्हटली, मी यायला तयार आहे, परंतु माझा वेग प्रचंड आहे. मी जर स्वर्गातून निघाले तर डायरेक्ट पाताळात जाईल. माझा वेग, माझं सामर्थ्य, माझ्या पाण्याचा वेग धारण करण्याचं सामर्थ्य फक्त भगवान शंकरामध्ये आहे. त्यांची आराधना कर. मग हा भगीरथ राजा भगवान शंकरांची आराधना करू लागला. ओम नमः शिवाय. प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगा मैयेचा वेग धारण केला. नंतर भगीरथ राजा म्हणू लागला, गंगा मैयेला आपल्या जटामध्ये न बांधता तिला फुलं सोडा. असं केल्यानंतर सृष्टीने आपली एक जटा उपसली आणि त्यामधून गंगा मैया प्रकट झाली. भगीरथ राजा पुढं आणि गंगा मैया पाठीमागं. असं करता करता भगीरथ राजा कपिल मुनींच्या आश्रमात आला आणि त्या गंगेच्या पाण्याचा स्पर्श या राखेच्या ठिकाणी झाल्याबरोबर या 60,000 पुत्रांना मुक्ती प्राप्त झाली. म्हणून आजच्या जीवनामध्ये गंगेच्या पाण्याचा वापर करतात. तर दुसरा प्रश्न आहे, महाराज, ही मुक्ती प्राप्त झाली, पण आम्हाला त्याचा फायदा काय? आम्ही गंगापूजन का करावं? गोडजेवण का करावं? तर बघा, याला दोन फायदे आहेत. पहिला फायदा पितरांचा आहे, जो व्यक्ती गेला त्याला फायदा. तर त्याला काय फायदा आहे? तर
यमाचे यमदत्त यातना भोगत असतात, त्यामधून त्यांची मुक्ती व्हावी हे मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात. स्वर्गीचे पूर्वज इच्छितात वंशी मुक्तराज व्हावा कोणी, यमाचे यमदत्त चुकविले नरक, वंशी झाला एक हरिभक्त. ते तर आशा करतात माझ्या वंशामध्ये कुळामध्ये एकतरी हरिभक्त जन्माला यावा, जेणे आमचं गंगापूजन करावं, जेणे आमचं गोड जेवण करावं, म्हणजे आम्हाला मुक्ती भेटेल. हा झाला पितरांचा फायदा. मग आपला फायदा काय? बघा सध्याचं कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आहे. मग या आधुनिक युगामध्ये 10वा 13वा वर्षाचं हे करणं म्हणजे माणसाला वाटतं इतकं टाइम जातो, दुसरं वाटतंय खर्च भरपूर लागतो. पण महाराज जेव्हा जीवनामध्ये आपली 4-5 वर्ष निघून जातात, तेव्हा घरामध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण होतं, सतत भांडणं होतात, दवाखान्यात सुद्धा आजार राहत नाही. बघा तुम्ही काही खूप मोठे वाडे असतात, पण त्या वाड्यात गेल्यानंतर माणसाला प्रसन्नता लाभत नाही. गेल्या सुद्धा लागते त्या घरामध्ये गेल्यानंतर. मग असं समाधान नाही भेटल्यास कोणत्या घरामध्ये अकाली मृत्यू होतात, तरुण मुलांची मृत्यू होतात. मग या घरची मंडळी एखाद्या महाराजाला किंवा ब्राह्मणदेवाला कुंडली दाखवतात. मग ते ब्राह्मणदेव सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे, नारायण नागबळी करावं लागेल. नारायण नागबळी करायला खूप जास्त खर्च येतो. मग जेव्हा जो विधी पार पाडला तर पितृदोष लागत नाही. हा झाला आपला फायदा. आपल्या घरामध्ये यश प्राप्ती व्हावी, समाधान लाभावं, आपल्या घरामध्ये जे आजार असतात, भांडण ते सगळं व्यवस्थित चालावं, यासाठी गोड जेवण किंवा गंगापूजन करावं. विठ्ठला जे बाबा आहेत त्यांना आपल्याला जाऊन आज 14 दिवस झाले, त्यांच्यासारखा चेहरा आपल्याला या 14 दिवसामध्ये पुन्हा पाहायला मिळाला नाही. या 14 दिवसात सोडा असे कित्येक दिवस येतील, कित्येक दिवस जातील, परंतु आपल्याला यांच्यासारखा चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही. आता एवढे नातेवाईक जमा झाले, पाहुणे मंडळी जमा झाले, परंतु या बाबांसारखा चेहरा आज दिसतोय का? नाही. एकदा का माणूस गेला तो पुन्हा परत कधीच दिसत नाही. एक वेळेस सूर्य जर ढगाळ गेला तर तो कधी ना कधी तरी दिसू शकतो, परंतु माणूस एकदा मातीच्या आत गेला तर तो कधीच दिसत नाही. पण इथं जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणारच आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, उपजेते नाशे नाशिले नरकपिसे हे घटिका नरकसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. परंतु महाराज तुमचं आमचं मोठं भाग्य की आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झालाय. मनुष्यदेह सहजासहजी मिळत नाही. जेव्हा जीवाचं पाप आणि पुण्य दोन्ही समान होतं तेव्हा जीवाला मनुष्यदेह प्राप्त होतो.
कोटी कोटी वेळा तेव्हा लागेवारा मनुष्य देही माणूस जेव्हा 84 लाख योनी भोगून येतो तेव्हा माणसाला मनुष्य देह प्राप्त होतो एवढंच नाही या 84 लक्ष योनीही एक योनी कोटी कोटी वेळा फिरावं लागतं तेव्हा माणसाला मनुष्य देह प्राप्त होतो परंतु मनुष्य देह तुम्हाला मला मिळाला नाही परंतु याची किंमत आपल्याला कळाली नाही कशी ती पहा एक दृष्टांत सांगते एक मेंढपाळ होता आणि त्याचा रोजचा उद्योग होता मेंढ्या रोज माळ रानावर चारायला न्यायच्या आता तो मेंढपाळ मेंढ्या घेऊन गेला रोजचा त्याचा दिनचर्या त्याची ठरलेली होती एके दिवशी मेंढ्या चारत असताना त्याला एक चमकणारा लख प्रकाश पडलेला दगड दिसला त्याला वाटलं हा दगड आहे तो गेला आणि त्याने ती वस्तू उचलली आणि आपल्या आवडत्या मेंढीच्या गळ्यामध्ये तो चकाकणारा दगड चमकणारा दगड गळ्यामध्ये आवडत्या मेंढीच्या बांधला तो घरी आला दुसऱ्या दिवशी मेंढ्या चारायला गेला असं 2-3 दिवस गेले एके दिवशी दुपारची वेळ होती हा मेंढपाळ मेंढ्या सावल्या बसला होता आराम करत होता तेवढ्यात एक चोरी वाटाने जात होता त्या चोऱ्याने बघितलं या मेंढीच्या गळ्यामध्ये जो चमकत आहे तो दगड नाही तो काय आहे हिरा आहे हे त्या चोऱ्याला कळालं पण त्या मेंढपाळाला कळालं नव्हतं मग या चोऱ्याने गेल्याबरोबर त्या मेंढपाळाला विचारलं दादा याची मी तुम्हाला लाख रुपये किंमत देतो तुम्ही एवढा हिरा मला द्या आता मेंढपाळाला वाटलं हा माझी मजाच करतोय मस्करी करतोय 1 लाख रुपये या दगडाच्या चमकणाऱ्या तो म्हणाला नाही मला विकायचाच नाही आता चोरीला वाटलं हा जास्त करते काय काय यामध्ये ह्या चोऱ्याने आणखी किंमत वाढवली 2 लाख 3 लाख असं करत करत कोटीपर्यंत गेला परंतु या मेंढपाळाला तो हिरा चोऱ्याला दिला नाही अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला मला मौल्यवान असा मनुष्य प्राप्त झाला ज्याप्रमाणे मेंढपाळाला किंमत कळाली नाही त्या हिराची त्याचप्रमाणे तुम्हाला मला कळाली नाही बघा तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या बघा आज जर माणसाचा एक अवयव खराब झाला देवाने दिलेला एक अवयव खराब झाला पुन्हा किती सर्जरी करा काही करा तसा तो मिळत नाही बरोबर या देवाची किंमत किती व्यावहारिकदृष्ट्या एक किडनी विकली कितीला विकल सांगा बरं बसले कितीला विकल 2 लाख 2 लाखाला एक विकली दुसरी किडनी 2 लाख 4 लाख झाले डोळे विकले डोळ्याची किंमत किती एका अवयवाची किंमत कोटीच्या घरात आहे महाराज मग एवढ्या देवाची किंमत व्यावहारिकदृष्ट्या एवढी आहे तरी तुम्हाला आम्हाला याची किंमत नाही पण तुकोबारायासारखे संत आपल्या जीवनात येतात आणि या देहाची किंमत आपल्याला समजावून सांगतात एकदा तुम्ही संसारात जन्माला आलात तर पांडुरंग परमात्म्याला शरण जाता आपण
किती उदार आहे तुम्ही सांगा. तर बघा श्री संत जनाबाई यांच्या जीवनातील प्रसंग. संत जनाबाई खूप लहान होत्या आणि आषाढीला अशा पंढरपूरला वारकरी आले होते. वारकऱ्यांचा काम गंगा नदीमध्ये पडला. आता गंगा नदीमध्ये वारकऱ्यांचा काम पडला आणि संत जनाबाई आपल्या वडिलांना लागल्या. संत जनाबाईला आई होत्या, वडिलांना लागल्या. बाबा हे सगळे वारकरी कुठं झाले तेव्हा वडिलांनी लवकर रे जमुया दीपा चंद्रभागेचे स्नान केलं, दर्शन पाहायला लागले. आता बघता बघता दर्शन पाहायला आली आणि जनाबाई म्हणू लागल्या, बाबा सगळे संत सांगतात की पंढरपूरचा पांडुरंग खूप सुंदर आहे, तो परमात्मा हाच का? तर जनाईचे वडील म्हणाले, हो जना. मग जनाबाईने निश्चय केला की मी इथंच राहणार पंढरपूरमध्ये. बघा महाराज, आपण पंढरपूरला जातो, दर्शन करतो, माणसं काय म्हणते, दर्शन झालं चला घरी. काय म्हणते, दर्शन झालं चला घरी. परंतु एकट्या संत जनाबाई अशा होत्या की ज्यांनी भगवान परमात्म्याला एकदा बघितलं आणि निश्चय केला की मला इथेच राहायचंय. आता वडिलांना वाटलं मुलीला कसं एकटीला ठेवावं, म्हणून श्री संत नामदेवरायांच्या घरी जनाबाईंची सोय केली. आता संत नामदेवरायांच्या आई गोनाई यांनी जनाबाईला जेवू घातलं. रात्र झाली, सकाळ झाली. सकाळी उठल्याबरोबर जनाबाई दर्शनाला निघाल्या. परंतु गोनाई म्हणाली, अगं जना कुठं निघालीस? दर्शनाला निघाले. अगं जना घरामध्ये 14 माणसे, स्वयंपाक करावा लागतो, थोडी भांडी करावी लागतात, एवढ्या लवकर दर्शनाला निघालीस? काम करता 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 रात्रीचे 10 वाजले. नंतर दर्शनाला निघाल्या जनाबाई. गोनाई म्हणाल्या, अगं जना दळण दळावं लागतं, एवढ्या लवकर दर्शनाला जमत नाही. मग काय महाराज, जनाबाई घरीच जात्यावर दळायला सुरुवात केली आणि जनाबाई उभ्या म्हणतात, सुंदर माझी Yeah.
उवा झाल्या. आता जनाबाईला आई नव्हती, परंतु उवा काढण्यासाठी महिला लागते, बाई लागते. जनाबाईच्या उवा कोण काढणार? मुद्दाम थोडं कमी दर्जाचं उदाहरण सांगितलं, कारण पांडुरंग परमात्मा एवढा उदार आहे महाराज. पांडुरंग परमात्मा विठ्ठल रुक्मिणीच्या महालात गेले, शालू नेसला, कपाळाला कुंकू लावलं आणि विठोबा आता मिठाई झाली आणि जनाईच्या उवा काढायला नामदेवरायांच्या घरी आले. गरम पाणी घेतलं, थंड पाणी घेतलं आणि जनाबाईच्या केस विचारले, उवा काढल्या. इथं जर एखाद्या महिलेला दुसरी महिला म्हटली, माझ्या डोक्यातल्या उवा बघ, बाया काहीतरी बहाणे सांगतात. एखादी बाई म्हटली मला कळतच नाही, निघून जाते. परंतु पांडुरंग परमात्म्यानं जनाईच्या डोक्यातल्या उवा काढल्या. एवढंच नाही महाराज, स्वतः मारल्या सुद्धा. मग एवढा उदार असणारा पांडुरंग परमात्मा, याला तुम्ही शरण जा. कशासाठी? उवा काढण्यासाठी नाही. हे उदाहरण सांगितले. तर मग पांडुरंग परमात्मा उदार आहे महाराज, जाता येईल शरण. एवढी काय गडबड आहे? तर तुकोबाराय म्हणतात, हा देह काळाचा खाते, कधी ना कधी जाणार आहे. या भक्ताच्या देह हे काळाचे, धन कुबिराचे. देह हे काळाचे, धन कुबिराचे. देह हे काळाचे, धन कुबिराचे. देह हे काळाचे, धन कुबिराचे.
आणि आलेला प्रत्येक माणूस जाणार आहे. असंच महाराज कीर्तनामध्ये एका गावामध्ये म्हटलं, आलेला प्रत्येक जण जाणार आहे. या गावातले सगळे माणसं मरणार आहे. सगळे माणसं चिंताग्रस्त होऊन माझ्याकडे बघू लागले, पण एकच आजी खदाखदा हसू लागल्या. मला आश्चर्य वाटलं, माझं चुकलं काय की. म्हणलं सगळे माणसं एवढे चिंताग्रस्त बघायले, कारण प्रत्येकाला मरण आवडत नाही, कोणालाच मरण आवडत नाही. सगळे माणसं चिंताग्रस्त पाहिले, परंतु एक आजी खदाखदा हसू लागल्या. मी म्हटलं, आजी सगळे माणसं माझ्याकडे एकदम चिंतेने बघायले, तुम्ही का हसायला? आजी म्हटल्या, ताई तुम्ही म्हटला या गावातले सगळे माणसं मरणार आहेत, मी या गावची नाही, मी दुसऱ्या गावची. महाराज, दुसऱ्या गावचं जरी असलं तरी पण जाणारच आहे, कारण मरणाच्या ठिकाणी वशिलेबाजी चालत नाही. आपण जर सरकारी दवाखान्यामध्ये गेलो, मोठ्या एखाद्या कशाचा लाभ घ्यायचा आहे आणि तेथील जर पदाधिकाऱ्याची आपली ओळख असली तर तो लाभ आपल्याला लवकर मिळेल, तिथं वशिला चालेल. परंतु मरणाच्या ठिकाणी वशिलेबाजी चालत नाही. नाहीतर श्रीमंत माणसांनी यम न्यायला आला 40-50 हजार दिले असते, म्हटलं असतं, हे यमराजा 4-5 वर्ष काय आता फिरू नका. असं माणसं श्रीमंत माणसं म्हटले असते, मग श्रीमंत तेवढे जगले असते, गरीब तेवढे गेले असते. पण मरणाच्या ठिकाणी वशिलेबाजी चालत नाही. तिथं तुमची पंतप्रधानाची ओळख असू द्या, राष्ट्रपतीची असू द्या, त्यांचं सोडा, यांना सुद्धा जावं लागते महाराज, कारण महाराज तुम्ही आम्ही सामान्य माणसं सोडा, देवाला सुद्धा अवतार
घेऊन आल्यानंतर जावं लागले. मग महाराज जायचे तर प्रत्येकाला आहे, कारण इथं आपल्या देखत गेले, आपल्या समोर आपले आजोबा गेले, कोणाचे पंजोबा गेले, कोणाचे वडील गेले, आपल्या डोळ्याच्या समोर गेले. अजमेला पंजमेला बाप मसना गेला. अजमेला पंजमेला बाप मसना गेला. अजमेला पंजमेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तळसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तळसा झाला. पाठीवर आली मोठी जगात, पाठीवर आली मोठी. अजमेला पंजमेला बाप मसना गेला. पंजमेला पंजमेला बाप मसना गेला. अजमेला पंजमेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू, देखत देखत नातू पंतू तोही तळसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तळसा झाला. पाठीवर आली मोठी, उठता उठता जागा, पाठीवर आली मोठी. ही माणसं आपल्या डोळ्यात देखत गेलेत महाराज. मग या कथातावर, या संसारातल्या प्रत्येक वस्तूवर भगवंताचा हक्क आहे. आपला हक्क काहीच नाही. जन्माला घालणारा तो आहे आणि नेणारा सुद्धा तो आहे. या भंगाच्या पुस्तकाच्या नेता देव विता नेता देव विता, नेता देव विता, नेता देव विता. नेता देव विता, नेता देव विता. नेता देव विता, नेता देव विता.
नेता देव विता नेता देव विता इथे याची सत्ता काय आहे बघा देणारा तो आहे नेणारा तो आहे लक्ष देऊन ऐका एक पद्मपुराणामध्ये दृष्टांत आलेला आहे बघा ज्याचं मरण ज्याच्याच आहे तो तिथं आपोआप पोहोचतो कसा पहा एकदा देवांची सभा भरली आणि सगळे देव आपापल्या वाहनावर येऊ लागले भगवान शंकरांचं वाहन काय नंदी पार्वती मैयाचं वाघ आणि गणपती बाप्पाचं उंदीर सगळे जण आपापले वाहन घेऊन सभेसाठी आले आणि कबूतर हे वाहन कोणाचं वाहन कामदेव आणि गंधीचं वाहन आहे कबूतर ही कबूतर ही इथं आलं होतं जशा गाड्या आपण पार्किंगला लावतो तशी वाहनं पार्किंगला लागली होती एक एक देव दरवाजातून आत जात होते या कबुतराला वाटलं सगळ्या देवाचं आपल्याला दर्शन घडलं म्हणून हे कबूतर उठलं आणि दरवाजावर बसलं एक एक देव येऊ लागले हे कबूतर दर्शन घेऊ लागलं डोळ्यावर सगळे देव आतमध्ये गेले शेवटी स्वारी आली यमराजाची आता यमराजाचं नाव घेतल्यावर तुम्ही जसे थोडे घाबरला तसंच हे कबूतर थोडं घाबरलं थरारलं आणि योगायोगानं काय झालं त्या यमराजाचा पाय थोडा अडकला त्याची नजर या कबुतराकडे गेली आता तुम्ही जसं थोडं हे झाला तसं ते कबूतर असं थरथर कापायला लागलं हा यमराजा आतमध्ये गेला ही गोष्ट या कबुतरानं गरुडाला सांगितली गरुडाला कबूतर म्हटलं माझं मरण नक्की आज आहे यमराजा माझ्याकडे बघून मला कुठे नको कबूतर म्हटला एक तास आहे देवांच्या सभेला सुटायला कबुतराला त्या गरुडाने या कबुतराला आपल्या पाठीवर घेतलं आणि एका तासामध्ये निवांत असणाऱ्या एका वटवृक्षाच्या झाडाच्या फांदीवर ठेवलं मोठा वटवृक्ष होता भोवती तळ होतं या गरुडाला वाटलं हे कबूतर इथं सुरक्षित राहील आणि एवढ्या लाखो किलोमीटर हा यमराजा काही येऊ शकत नाही कारण गरुड फार उंच उडतो आणि वेगानं उडतो मग आता बघता बघता सभा संपली आता गरुड वाहन कोणाचं आहे भगवान विष्णूचं मग भगवान विष्णूला या गरुडानं वैकुंठामध्ये नेऊन सोडलं आणि गरुडाला घाई होती या कबुतराला आणण्याची आता कबुतराला आणण्यासाठी हा गरुड गेला पण बघता तर काय कबूतर पडलेलं आणि यमराजा जात होते या गरुडाने प्रश्न विचारला हे यमराजा माझ्या मित्राला वाचवण्यासाठी मी एवढ्या लांब याला आणून सोडलंय आणि तुम्ही का नेलं तर यमराजा म्हणजे मी हसतोच यासाठी होतो की या कबुतराचं मरण एका तासाने दिलंय आणि ते कुठे गेलंय एका लांब असणाऱ्या वटवृक्षाच्या झाडाच्या फांदीवर दिलंय आता हे कबूतर किती उडालं म्हणजे त्या वटवृक्षापर्यंत पोहोचेल याचा मी विचार करू लागलो म्हणून पण तुम्ही का ऐकत केलं गरुडाने काय केलं त्या कबुतराला त्या वटवृक्षावर आणून सोडलं म्हणजे त्या कबुतराचं मरण तिथंच होतं त्याचप्रमाणे माणसाचं मरण जिथं आहे तिथं माणूस आपोआप पोहोचतो बघा तुम्ही पंढरपूरला जाणारे माणसं म्हणतात पंढरपूर आलं पंढरपूर आलं पंढरपूर आलं पंढरपूर आलं का नाही ते सोलापूर जिल्ह्यातच आहे आलं का इथं आलं का पंढरपूर नाही ते सोलापूर जिल्ह्यातच आहे पण इथली माणसं गाडीने तिथं गेली काय म्हटली पंढरपूर आलं पंढरपूर आलं तसं आपलंही मरण त्याच जागेवर आहे आपण काय म्हणतो मरण आलं मरण आलं मरण आलं मरण आलं नाही आपण जगत 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 ते आयुष्य जिथपर्यंत काढलं आणि माणूस गेला आपण काय म्हणतो मरण आलं मरण येत नाही त्याच्याच जागेवर विठ्ठल वाचा विठ्ठला
असं समजा. हा देव म्हणजे मीच आहे असं समजू नका. कारण तुकोबाराय म्हणतात माझं माझं म्हणूनच मनुष्य वाया गेला शेवटच्या चरणात. निमित्ताचा धनी निमित्ताचा धनी निमित्ताचा धनी केला केला तर बघा महाराज अभंगावर बोलण्याचा आपण प्रयत्न केला. आता आई वडिलांवर बोलण्याचा थोडासा प्रयत्न. तर जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. परंतु एकदा का आपले आई वडील गेले तर माणसाला पुन्हा पाहायला मिळत नाही, तेव्हा त्यांची किंमत जास्त कळते. आणि सध्याच्या युगामध्ये असं झाले महाराज, महाराष्ट्रामध्ये बरेच वृद्धाश्रम निघाले आणि वृद्धाश्रमामध्ये सुशिक्षित व्यक्तींच्याच आई वडील जास्त आहेत. गोरगरीब माणसं शेतामध्ये कष्ट करून आई वडिलांना सांभाळतात, परंतु नोकरदार व्यक्ती, सुशिक्षित व्यक्ती म्हणून आपण नोकरदार नसू द्या, सुशिक्षित काही व्यक्ती आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायले. ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं त्याच आई वडिलांना जेव्हा चालता येत नाही म्हातारपणी, तेव्हा आपण त्यांचा आधार व्हायला पाहिजे. तेव्हा लेकरं कंटाळतात. ज्यांनी आपल्याला हाताने घास भरवला ते आई वडिलांना जेव्हा खाता येत नाही, तोंडामध्ये दात नसतात, तेव्हा मुलांचं कर्तव्य महाराज आई वडिलांना जो काही आपण काला म्हणतो किंवा पातळचे जवळ पदार्थ असतात ते द्यायला पाहिजे. पण
गोठ्यातल्या बैलाला वडिलांची किंमत कळाली, परंतु मुलाला कळाली नाही. कशी पहा, एक दिवस त्या मुलाचे वडील शेतामध्ये बैल चारत होते. आपला बैल दुसऱ्याच्या शेतात जाऊ नये, बांधावर चारत असताना दुसऱ्याच्या शेतात जाऊ नये म्हणून बापानं लांबूनच आवाज दिला, ए सच्चा हीर माघारी. ऐकल्याबरोबर बैल फिरला महाराज. पण आज दारूच्या दुकानामध्ये जाणाऱ्या मुलाला तुम्ही आवाज देऊन बघा, ए पिट्या हीर माघारी. येत नाही महाराज मुलगा. गोठ्यातल्या बैलाला बापाची किंमत कळाली, परंतु मुलाला कळत नाही. पण एकदा का आपले आई वडील जीवनातून निघून गेले ना महाराज, ते कधीच येत नाही. तर बघा, पवार परिवार ज्यांच्या पश्चात ज्यांचे वडील गेलेले आहेत, त्यांचे 3 मुलं आणि 1 मुलगी, यांच्या वरील बाबाचा छत्र आज हरवलेला आहे. तर कुठं गेली बाबा बघा, सोडून या गेली बाबा आम्हाले करांना, सोडून या गेली बाबा आम्हाले करांना. बाबा 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 म्हणून नाला, बाबा 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 म्हणून नाला. बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेले बाबा सारा परिवार, सोडून गेले बाबा सारा परिवार. लेकीचा रडत बसी कानावर आला, लेकीचा रडत बसी कानावर आला. आठवण येते बाबा त्याच घडीला, आठवण येते बाबा त्याच घडीला. बाबा 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 सोडून गेली बाबा आम्हाले करांना, सोडून गेली बाबा आम्हाले करांना. बाबा 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 शेजारच्या आई वडिलांना किंवा शेजारच्यांना आपण कितीही आई बाबा म्हटलं तर ते आपले आई बाबा होऊ शकत नाही. आई वडिलांइतकं निस्वार्थी प्रेम करणारं जगात कोणीच नाही. आई वडिलांइतकं श्रेष्ठ दैवत या जगात नाही. बघा, दिवाळीचा सण आला होता. बाबानं मुलाला आणि मुलीला कापडाच्या दुकानामध्ये नेलं. तसा मुलगा म्हणू लागला, बाबा 2000 रुपयाचा ड्रेस घ्या. तर बाप म्हणाला, तुला काय करायचंय 2000 रुपयाचा ड्रेस? 1000 रुपयाचा ड्रेस मुलाला घेतला. परंतु मुलीवर बाबाचं प्रेम जरा जास्त असतं. या बाबानं मुलीला म्हटला, बाप दीदी तुला कितीचा ड्रेस घ्यायचा तो घे. पण बाबाला माहितीये मुलीला परिस्थितीची जाण असते. त्या मुलीनं हलका ड्रेस काढला. पण बाबाला माहितीये मुलगी कधी ना कधी परक्याच आहे, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. आज जोपर्यंत मुलगी माहेरात आहे तोपर्यंत मनासारखे कपडे घालील, चांगलं राहील असं बाबाला वाटत असतं. म्हणून महागाचा ड्रेस बाबानं मुलीला काढला. पूर्ण दिवाळीमध्ये सगळेजण नवीन कपड्यावर होते, परंतु बाप मात्र जुन्याच ड्रेसवर दिवाळी साजरा करतो. कधीतरी बाबा पण बघा, अहो ड्रेस जाऊ द्या, बापाची बनियान एकदा पहा. गेलेल्या काळात, मागच्या काळात खूप लोकांनी गरिबी भोगली. त्यांना माहिती गरिबी म्हणजे काय. बापाचं बनियान तुमच्या ठिकाणी बघा तुम्ही फाटलेलं असतं आणि तो बाप सर्व घरासाठी काबाड कष्ट करत असतो. माझ्या डोळ्यात पूर्णिमेनं पुसताना, माझ्या डोळ्यात पूर्णिमेनं पुसताना, विहुद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, विहुद का दाटतोया
गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक सजनाला किती खिळ्याला जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशात लावली उभ्या आयुष्याला त्यानं कशात लावली मन कसं होतया मन कसं होतया मी बाबा विविध काढतोया दुष्ट बापाची सांगताना दुष्ट बापाची सांगताना भरलेला घास फुटका माझ्या इराला मुखात भरलेला घास फुटका माझ्या इराला मुखात त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात त्यानं बघितलं स्वप्न त्यानं बघितलं स्वप्न पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतोया दुष्ट बापाची सांगताना दुष्ट बापाची सांगताना बघ महाराज दिवाळीला बाप फाटक्या बन्यांवर राहिला बघता बघता मुलगी मोठी झाली आणि मुलीला पाहुणे पाहायला आले पाहुणे पाहायला आल्यानंतर त्या मुलीला पसंती मिळाली पाहुणे म्हणू लागले तुमची मुलगी नक्षत्रासारखी हो पण 3 लाख रुपये दंडा द्यावा लागेल बाप बैठकीतून बाहेर पडला आणि विचार करून सांगतो म्हणाला बापाच्या डोळ्यात पाणी आलं कारण खिशामध्ये बापाच्या 50,000 रुपये सुद्धा नव्हते 3 लाख रुपये दंडा द्यायचा कुठून बापाच्या डोळ्यातलं पाणी आईनं पाहिलं तशी त्या मुलीची आई म्हणाली जाऊ द्या हो दुसरं स्थळ येईल आपण दुसरं पाहू परंतु बाप म्हणाला आपण जी गरिबी भोगली ते लेकरांना भोगली नाही पाहिजे माझं लेकरू माझी मुलगी मी श्रीमंताच्याच हातात देणार 3 गाय 4 लाख लागू दे मी सावकाराकडून कर्ज काढीन माझी जमीन गहाण ठेवीन नव्हे तर सालगडी म्हणून मी दुसऱ्याच्या शेतात गहाण राहील परंतु माझ्या मुलीचं लग्न मी अगदी थाटामाटात करीन हे बापाचे उद्गार आहेत महाराज आई जरी घराचं मांगल्य असली तरी त्या घराचं अस्तित्व बाप असतो आई जरी मंदिरावरचा कळस असली तरी बाप त्या मंदिराचा पाया असतो स्वतःला जमिनीमध्ये गाडून ठेवण्याचं काम बाप करतो बघता बघता लग्न जवळ आलं आता बापाची पैशाची जमवाजमव चालू झाली जो बाप भर चौकात कडक इस्त्री घालून फिरणारा बाप आज पाहुण्या रावण्यांच्या दारात पैसे मागायला जात होता कशासाठी मुलीच्या लग्नासाठी जो बाप ताट पाण्याने जगत होता तो बाप आज पाहुण्यांना म्हणत होता तोपर्यंत उसने पैसे द्या हो लग्न झालं की मी परत करीन काही पाहुण्याला दया आली 4-5 हजार पाहुणे देत होते परंतु बरेच पाहुणे बहाणे सांगत होते कारण टायमाला आपली माणसं कामाला येत नाही मग महाराज या बापानं जमीन विकली सावकाराकडून कर्ज काढलं स्वतः सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात बाप गहाण राहिला लग्नाचा दिवस उजळला सगळे जण मेकअप करून नव्या साड्या घालून नवे कपडे घालून फिरत होते परंतु बापाचं लक्ष होतं स्वयंपाकाकडे आचार्याकडे बाप चक्र मारत होता माझ्या मुलीच्या लग्नात स्वयंपाक कमी पडला नाही पाहिजे बापाचं लक्ष होतं बघता बघता लग्न लागलं पाठीची वेळ आली आणि ही मुलगी आईच्या गळ्याला रडत होती म्हणत होती हे आई बाबाला डायबिटीसचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे आई दम्याची गोळी चालू आहे आई मी गेल्यानंतर गोळ्या घेऊन नको आई बापाच्या गोळ्या जा आई खूप तिखट भाजी करतेस ग सपक भाजी बाबाला आवडते तिखट भाजी करू नको आई मी गेल्यानंतर सपक भाजी कर इथपर्यंत ध्यान लेख ठेवत असते आणि रडता रडता ही लेख म्हणते बाबा कुठे माझे कोणीतरी म्हणतं जा बाप लग्नाच्या मंडपामध्ये बाबाला धरून रडतोय मुलगी पळत जाते कंटाळा आपल्यागत मोठ्यानं रडते तसा बापही रडतो कधीही न रडणारा बाप मुलीच्या लग्नामध्ये एकदा जरूर रडणार बघता
जाते आणि घरी परतल्यानंतर सगळे माणसं रात्रीच्या वेळी जेवायला बसतात, परंतु बाप मात्र रूममध्ये जातो, चिकटी लावतो, शीत डोकं घालून त्या मुलीच्या लहानपणीच्या आठवणी आठवत असतो. अरे याच हातानं या मुलीला शाळेपर्यंत नेलं होतं, मुलगी रडत होती. शाळेचा पहिला दिवस होता. बाबा मला आजची चप्पल नको हो, नवऱ्याची चप्पल घ्या मुलगी म्हणत होती. चप्पल आणली होती. बघता बघता माझी लेक मोठी झाली होती, गोळ्या करत होती. करपली पोळी बाप आनंदाने खात होता. सगळे आठवणी आठवून आठवून बाप शिशीमध्ये डोकं घालून रडत होता. सर्व कवी आईचे गुण गायले. बऱ्याच महाराजांनी आईच्या सर्व व्यथा बांधल्या सर्वांनी, परंतु बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो. बापाचं गुणगान गाणं या तासामध्ये शक्य नाही महाराज. गेलेला बाप परत येत नाही, परंतु जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत आईवडिलांची सेवा करा. बघा तुम्ही मला जमतंय का? तर श्री संत सेवालाल महाराज सांगतात, कोई कीनी जो मत, कोई कीनी जो मत, कोई कीनी कमी छेई, भजे पूजे वेळ घालेपेक्षा कर्म करे शिको, मारे शिकवाडी पर ध्यान दीजो, मार वतन जानजो, मानजो बचत मानजो. जमलं का? तर बघा महाराज, श्री संत सेवालाल महाराज म्हणतात, भजनापूर्णात वेळ घालण्यापेक्षा तुमच्या कर्मावर लक्ष द्या. तुमच्या आईवडिलांची सेवा करा. तुमच्या दारामध्ये एखादा तहानलेला माणूस आला त्याला पाणी द्या, एखादा भुकेलेला आला त्याला अन्न द्या. हे झालं कर्म. म्हणजे भजन पूजनामध्ये वेळ घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कर्मावर ध्यान द्या. हीच माझी तुम्हाला काय आहे? शिकवण आहे. मग या संतांच्या शिकवणीवर चालण्याचं काम आपण केलं पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये भलं होत असतं. श्री संत सेवालाल महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी कीर्तनात बोलत असताना एखादा चुकीचा शब्द गेला असेल तो मला परत करा. तर ईश्वराच्या चरणी एवढी प्रार्थना करून कैलासवासी जे मुला पवार या बाबांना सद्गती प्राप्त हो, मुक्ती मिळो, ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून सेवेला समाप्त करूया. विठ्ठल